तर कसे मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर गाइस मी आता शाळेतून पण आलेलो आहे आणि आज आईने खूप सारा आयटम बनवलेले आहे। तर पहिले आईने बघा कढी चावल आहे आणि आई अजून काय काय आहे? मक्याचे भजे, हो, पापड, कुरडई, कढी, भात आणि शेंगदाण्याची चटणी। खूप सारं बनवलेलं आहे गाइस आज आईने। या जेवायला। तुम्हाला आवडलं बाबा? हो। आता मी खातो या। तर काय झालं, आमच्या प्लॅन ठरला एकीकडे जायचं, एक मांगीर बाबाचं मंदिर आहे तिथं। तर आता मी रेडी होतो आणि मग आपण जाऊ सगळे, माझी आई, मी आणि बाबा चाललो आहे ते, आम्ही तिघं जण। तर तुमच्यासाठी आता जरा ट्रॅव्हलिंग ब्लॉग पण आहे, तर मी आता रेडी पण होतो। तर काय झालं, मी रेडी पण झालेलो आहे आणि आता आम्ही चालतो निघतोय। आणि आता आईने साडी घातलेली आहे आणि मी हे शर्ट घातलेलं आहे बर्थडेचा। पाय पुसणं चला तर बाबा रिक्षा काढा। तोंड धुतलं मी, पाय तोंड पुसलं। तर काय आता आम्ही चाललो आहे। आई आता कुलूप लावती इथं, चला। ते पुसलं होतं ये ना। तर चलो। तर काय आता आम्ही चाललो होतो, तर आम्हाला एक भाडं होतं मध्ये, तर तिला आम्ही त्यांचा किराणा होता, तर किराणा आता देऊन आलेलो आहे। आता आम्ही चाललो आहे। आई काय म्हणते? तर आम्ही चाललोय मांगीर बाबाचं दर्शन करायला। तर आम्ही आता वेगळ्याच रस्त्यातून चाललो आहे, खूप जंगल सारखा रस्ता आहे इथं। कुठे आहे बा? हे ना कॅम्परेशकडे आहे ना? असं इकडं खूप झाड आहे वगैरे आहे इकडं। मधल्या रस्त्याने चाललोय आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललोय आज। खराब रोड आहे आता इथं, मला आता फोन ठेवावा लागेल। तर काय आहे बघा, रेल्वे कशी जवळून जाते आमच्या चिकलठाण्याच्या रेल्वे स्टेशन पाशी आहे। किती हळूहळू चालली ना गाडी? मग आता गाडी थांबली आहे तिथे ती, स्टॉप घेत आता इथं पॅसेंजर खूप सारे उतरत नाही मग इकडे उतरतात ते मुकेनाडी स्टेशन। आता नाही, मोठे स्टेशन डायरेक्ट मुकुटवाडी स्टेशन क्रॉसिंग क्रॉसिंग लागली जाते। दुसरी गाडी येईल तेव्हा येईल। हां, ते पूर्ण थांबले बघ। मग आता तिथं किती वेळचं गेट लागेल असं? आणि आता काहीच बाबाने अशी एकदम डेंजर जागेवर रिक्षा काढली होती। आम्ही लय घाबरलो होतो काय। पूर्ण गाडी अशी झाली होती, आम्ही उतरलो होतो बाजूला आणि बाबाने कशी तरी काढली। खूप एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग चालू आहे आमची इथं। रिक्स घेता बाबा। कशाला आम्ही या रस्त्याने आलो काय माहिती, पण आणि तिथं मंदिर पण होतं, महादेवाचं मंदिर पण होतं। बरं झालं आम्ही पुष्पकाने मी फार घाबरले होते। मी तर इतकं घाबरलो, अशी रिक्षा एकदम पलटी झाली होती, असाच सीन झाला होता, एकदम क्रॉस झाली होती। आता आम्ही असं मुंबई सारख्या जागेवर आलेलो, इथं तीन पटरी आहे आणि पट्टी 3 आहे। हां, आणि किती सारे बॉक्सेस आहे बघे, क्रॉसिंगसाठी 3 पटरी आहे इथं आणि बाजूला एअरपोर्ट आहे। हां, क्रॉसिंगसाठी काही जे इतके सारे 3 पटरी आहे इथं। आणि आता खूपच डेंजर ऑफ रोडिंग चालू आहे। तर काय आता आम्ही आलो आहे जालना रोडवरती, इथं जालना रोड बघा, हवे रोड आहे, हवे रोड। हवे रोड नाही तो, बघ किती सुंदर वाटतंय रोडला। आणि आम्ही आता असं किती दिवसानंतर सगळे फॅमिली चाललोय बाहेर। तर आम्ही 4 महिने बिमार होते म्हणून आम्ही बाहेर जात नव्हतो। आता किती छान वाटतंय, एकदम मला छान वाटतंय। हे काय बाबा असे दोरीमध्ये, हे दोरी सारखं काय ते?
गाडी धुवायचं. काय हे बघा, आम्ही आता इथं माठ घ्यायसाठी आलेलो आहे आणि इथं आई झाड पण बघतीये. कोणतं झाड घ्यायचं? वो क्या बोल रहे? किचन में रखते नहीं क्या वो? किचन में रखणे वाला. आईला किचन मध्ये ठेवणारं झाड पाहिजे. बाबा हावाला माठ घेऊ ना, हावाला. हे शो साठी राहतं ते प्यायला पाणी नसतं त्याच्यात. हे ब्लॅक वाला घ्यायचा असा. हा बघू आपण आई कोणतं झाड घेतली. ते वाला हमने सुखलेले हैं. लकी बांबू. लकी बांबू इतना कैसे सूख रहा है? दूसरा नहीं क्या? फ्रेश वाला. अरे इथे टीव्ही पैसे लावतात ते जाय. फ्रेश वाला चाहिए हमको. कितीला आहे विचार? इसमें ठंडा पानी होता क्या? क्या शो वाले ही खाली. आमच्या शाळेत बी तसंच आहे, पण त्याच्यावर मोठं लय. खूप सारे झाड आहे काय हे तिथं. झाड राहतं हो, याच्यामध्ये ते असतं. बघ सिलेक्ट कर. हे बघा मित्रांनो, किती छान छान फुलं येते बघा. कोणतं घ्यायचं याच्यामधलं बघा बरं. मला तर सगळेच आवडलेले आहे घरात ठेवायला. हे बघा, इकडं पाण्याचं माठ पण घेत आहे पुष्पक. उन्हाळा सुरू झाला ना आता. तर फायनल गेलं तर आम्ही मंदिरातून आलेलो आहे आणि इथं ते माठ वगैरे घेतलेलं आहे आणि हे झाड घेतलं होतं आईने. तुम्हाला आता बांबूचं हे वालं झाड आणि हा माठ घेतला होता आणि आता आम्ही रस प्यायला पण थांबलेलो आहे इथं आणि आता रस पण पितो. आणि हे पण एक छोटंसं झाड होतं, लक्ष्मी कुमार. लक्ष्मी कमळ म्हणून. दाखव. ते बी घेतलं होतं आम्ही. हे सगळे घरात लावायचे. ते प्लास्टिकचं झाडांना लावणं पडून त्याला. मी रस आणता. तर काही आता आम्ही इथं रस पण घेतलेला आहे आईने बाबाने. खूप छान वाटतं रस पिल्यावर. तुझ्या ओटावर नाही आलंय पांढरं परत. तर फायनली काय आता आम्ही घरी आलेलो आहे आणि मी आता खूप दमलेलो आहे आणि हा वाला माठ आणला होता आम्ही. मी पण दमले. आणि हे वाला झाड आणलं होतं. मी आता खूप दमलेलो आहे. मी पण. कुठे आहे तू? तू दमली? तर काय आता काल आईने आणि बाबाने किराणा भरला होता तर तो मी आता डब्यांमध्ये टाकतोय. इकडं किराणा आहे तर मी आता तो डब्यामध्ये टाकतोय. गोणीमध्ये पण आहे, त्याच्या पाठीमागे पण आहे थोडा. आणि आई आज काय करणार आहे तू? माझा आज मी का मसुरीची डाळ, अख्खी मसुरीची डाळ. आज आई करणार आहे अख्खा मसूर. तुम्हाला जेवूच नाही वाटत आहे आज, कारण दुपारी जेवण केलं होतं आणि मग माझं खूप डोकं वगैरे दुखतंय. तर काय मी दुपारी झोपून गेलो होतो, मग आत्ता उठलो होतो. तर मी आता हे सगळं टाकतो याच्यात आणि तुम्हाला दाखवतो आईने आज अख्खा मसूर कसा केलेला आहे. अख्खा मसुराची डाळ करायची. मसुरी लसूण वगैरे निवडते, मॅगी मसाला पण आहे. माझी पण तब्येत खराब आहे. माझं पण डोकं दुखू लागलं. आपण रस पिला ना. माझं तर इतकं डोकं दुखा लागलंय.
तर मी किराणा टाकतो या. आज माझी मदत कर बाळा, किराणा टाकून दे त्याच्यामध्ये. सर्व पसारा पांगला ना. हो करतो मी. तर काय आता आहे नाही इथं मसूर डाळ आणि काय ते बाजरीची भाकर आणि ते पिवळं काय ते हे ना सकाळची कढी. सकाळची कढी आहे. तर काय माझं खूप डोकं दुखतं आहे. मी आता गोळी घेतली आणि मी जेवण नाही करते कारण मी दुपारीच खाल्लं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर येतो आहे. तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तर बाय.